नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघू वर्ग 10वीचा भूमिती भाग 2चा पेपर तुम्हाला कशा प्रकारे बोर्डाचा येईल। त्यासाठी मी आदर्श उत्तरपत्रिका सहित हा पूर्ण पेपर एक्सप्लेन केला आहे, तरी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बेटा तुम्हाला जो भूमितीचा पेपर आहे हा येईल तुम्हाला 40 मार्कासाठी बेटा। याला वेळ राहील 2 घंटे। मग यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात तर बघा बेटा, पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। म्हणजे अचूक पर्याय निवडायचा आहे, तुम्हाला 4 ऑप्शन देतील। हा राहील बेटा पहिला प्रश्न तुमचा 4 मार्कासाठी। पहा काय दिलं आहे तुम्हाला, जर तुम्हाला दिला आहे बेटा इथे त्रिकोण ABC आणि कोणता दिला आहे बेटा DF, हे कसे आहेत बेटा समरूप दिलेले आहे, दोन्ही समरूप आहे। तर आपल्याला इथं B दिलेला आहे बेटा, तर हा B आहे आणि इथं E दिलेला आहे। तर पहा आपल्या B चं सांगितलेलं आहे, B किती आहे बेटा 60 दिलेला आहे, 60 आहे। तर विचारलेला आहे हा E किती राहणार। तर लक्षात ठेवा समरूप त्रिकोणाचे संगत कोण कसे राहत असतात, एकरूप असतात। आपल्या त्रिकोण दिले आहे समरूप म्हणजे सरळ आहे, B जर 60 असेल तर इथं हा जर B जर 60 असेल तर E पण किती राहणार, यस 60 राहणार। म्हणून याचा ऑप्शन राहणार हे तुम्हाला पेपरला लिहायची गरज नाही, समजण्यासाठी दिलेलं आहे तुम्हाला। डायरेक्ट ऑप्शन लिहायचं, B किती आहे 60। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बेटा बघा, दुसरा आहे बेटा, बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे तुम्हाला त्रिज्या दिल्या आहे 5.5 सेंटीमीटर व 4.2 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर आहे, रिकामी जागा आहे। पहा बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळ दिलेले आहे, त्यांच्या त्रिज्या दिल्या आहे, अनुक्रमे किती आहे, पहिली 5.5 आणि दुसरी किती आहे 4.2। तर लक्षात ठेवा अशा प्रश्नांनी काय राहते, आपल्याशी फॉर्म्युला आहे, 2 बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्राचे अंतर कसे काढतात, पहिल्याची का त्रिज्या आणि दुसऱ्याची, पहिल्याची किती आहे 5.5, पहिल्याची किती आहे बेटा इथं आपल्याला दिलेली आहे, पहिल्याची दिलेली आहे 5.5 आणि दुसऱ्याची किती दिलेली आहे बेटा आपल्याला 4.2। या दोघांची जर तुम्ही बेरीज केली, हे पहा पहिला R1 आणि दुसरा R2, R1 ची दिली आहे 5.5 आणि R2 ची दिली आहे 4.2, दोघांची बेरीज केली तर 5 आणि 4 किती 9, 9.7। म्हणजे पहा 9.7 हे आपल्याला आन्सर राहणार। हे तुम्हाला समजण्यासाठी मी खाली फॉर्म्युला तो दिला, हे पेपरला लिहायची गरज नाही, डायरेक्ट ऑप्शन लिहायचं आणि आन्सर लिहायचं। त्यानंतर बेटा नेक्स्ट बघा बेटा, एका रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी 45चा कोन केला आहे। एक रेषा आहे, तिने काय केलं, एक्स अक्षाच्या कोणत्या दिशेसाठी धन दिशेशी कितीचा कोन केला आहे 45चा कोन केला आहे। म्हणून त्या रेषेचा चढ, आपल्या त्या रेषेचा चढ करायचा। रेषेचा चढ करायचा फॉर्म्युला आपल्याला तुम्हाला माहित आहे, रेषेचा चढ कशाने काढतो, टॅन थिटानं, कशाने काढतो टॅन थिटानं। मग आपल्याला काढायचा आहे बेटा हा सोपा आहे। तर आता तुम्हाला का इथं आपल्याला लिहायला लागेल, कसं करायला लागेल टॅन, आता इथं थिटा म्हणजे अँगल किती दिला आहे तुम्हाला 45 आणि लक्षात ठेवा टॅन 45ची व्हॅल्यू किती राहत असते बेटा, यस किती राहत असते 1, हे लक्षात ठेवा टॅन 45ची व्हॅल्यू 1, म्हणून याचा आन्सर राहणार 1। यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, 2 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ रिकाम जागा आहे। पहा 2 सेमी बाजू आहे, बाजू आपल्याला दिली आहे 2 सेमी असलेल्या घनाचे आपल्याला काढायचे घनफळ काढायचे। आता घनाचे घनफळ काढायचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे काय, बाजूचा काय राहत असतो, यस इथे बाजूचा काय राहतो क्यूब, म्हणजे बाजूचा काय राहत असतो क्यूब। मग आता आपल्याला काढायचं आहे घनाचे घनफळ, तर सरळ आपल्या इथं बाजू किती दिली आहे 2 सेंटीमीटर, मग आपण लिहिणार 2 आणि याचा काय पॉवर किती घ्यायचा बेटा 3, मग किती आहे 2चा 3 म्हणजे किती वेळा लिहिणार 1 2 3, बेदून 4, 4 दुनी 8, मग याचा आन्सर येणार 8। अशा प्रकारे तुम्ही काढू शकता। मग काय ना इथं ऑप्शन मध्ये पहा 8 आहे, म्हणजे हे राहिलं आपलं ऑप्शन। अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झाला बेटा। आता याच्यातला दुसरा येईल तुम्हाला, दुसरा येईल बेटा प्रश्न पहिल्यातला B, हा पण तुम्हाला येईल 4 मार्कासाठी। प्रश्न पहिल्यातला B हा तुम्हाला किती येईल 4 मार्क। काय पुढील उपप्रश्न सोडवा, हे उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। तर बघा काय म्हणते पहिला प्रश्न, एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे। एक चौरस आहे बेटा, त्याची तुम्हाला इथं बाजू दिलेली आहे, किती दिलेली आहे बेटा बाजू इथं तुम्हाला दिलेली आहे 10 सेंटीमीटर दिलेली आहे।
तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. त्या कर्णाची लांबी काढायची आहे. मग पहा, चौरसाच्या कर्णाची लांबी फॉर्म्युलाचा आहे बेटा काय, √2 × म्हणजे काय गुणिले बाजू. बाजू ऑलरेडी आपल्याला दिली आहे, किती आहे दिली आहे 10. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. मग काय केलं आपण, √2 दशाला तसा लिहिला, त्यानंतर किती बाजू आपल्याला किती लिहिली 10, म्हणून आपण इथं राईट केलं 10. मला सोडवलं तर याने याला गुणाकार केला, किती 10 × √2 सेंटीमीटर. मग हे झालं आपलं आन्सर. सोपं आहे, फक्त फॉर्म्युला माहीत पाहिजे. चौरसाच्या कर्णाची लांबी किती हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा बा काय म्हणते, दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर. आपल्याला दोन नाही का समरूप त्रिकोण दिलेले आहे, त्याच्या संगत बाजूचे गुणोत्तर दिले, किती दिले आहे 3:5. तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. मग त्यांच्या आपल्याला काय करायचं, क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर आपल्या समजण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे, जसं कोणते दोन नाही का आपण त्रिकोण घेतले, समजा पहिला ABC आहे आणि दुसरा कोणता PQR, आणि हे कसे आहे बेटा समरूप आहेत बेटा, हे दोन्ही आपल्याला कसे आहेत समरूप. मग याचा फॉर्म्युला त्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग पहिला कोणता घेतला आपण ABC, मग आपण काय घेतो एरिया म्हणजे क्षेत्रफळ ABCचं, आणि दुसरा कोणता दिला आहे PQR, मग क्षेत्रफळ PQR. हे आपण लिहिला फॉर्म्युला. मग तुम्हाला माहीत आहे याच्यातली पहिली बाजू कोणती, तर आपण काय घेणार, इथं AB आहे म्हणून हा AB, आणि इथं कोणतं घेतलं PQ. म्हणून आपल्याला सांगितलं आहे दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर. पहिल्या बाजूचं किती आहे 3, म्हणून हे पहा AB आणि PQ, हे AB आणि PQ याचा वर्ग. तर पहिल्याचं ABची किती आली 3, म्हणून इथं आपण घेतलं 3. त्यानंतर PQची किती आली 5, म्हणून इथं घेतलं 5. आता 3चा वर्ग किती येत असतो 9, आणि 5चा वर्ग दोघांचा वर्ग आहे, मग किती येतो 25, म्हणून किती आलं, किती 9×25 हे आपलं आन्सर आलेलं आहे. 9:25. त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिला. नेक्स्ट आपल्या पहिला पॉईंट दिला A23 आणि B47 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. बघा पहिला पॉईंट दिला A23 आणि दुसरा एक दिला आपल्याला B47 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आपल्याला. आता रेषेचा चढ काढायचा आहे तर पहा फॉर्म्युला काय, पहिले तर आपल्याला पहिला दिला आहे A23, याला तर आपण काय x1 y1 म्हणणार. त्यानंतर नाही का B47 यालाच आपण काय म्हणणार x2 y2. आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे रेषेचा चढ काढायचा फॉर्म्युला काय, सूत्र काय आहे y2 - y1, त्यानंतर x2 - x1 म्हणजे मोठ्यातून छोटं मायनस. मग आता इथं y2 म्हणजेच कोण आहे, पहा पहिला आहे y2 म्हणजेच कोण आहे इथे, हे पहा y2 म्हणजेच कोण राहणार 7, म्हणून इथं आला 7. त्यानंतर y1 म्हणजेच कोण आहे, हे y1 म्हणजेच कोण आहे इथं 3, म्हणून 3 आला, म्हणून इथं काय ना 3. त्यानंतर पुन्हा खाली x2 कोण आहे इथं, x2 किती आहे 4, म्हणून इथं आलं 4. तर मायनसला मायनस, आणि x1 किती आहे, x1 किती आहे इथे 2, म्हणून इथे आला 2. मग पहा 7तून 3 गेले 4, 7तून 3 गेले 4, आणि 4तून 2 गेले 2, आणि काय बे दुनी 4, म्हणून उत्तर आलं आपलं किती आलं 2. अशा प्रकारे हे सॉल्व करायचं होतं. सोपा क्वेश्चन होता बेटा. ठीक आहे. यानंतरचा नेक्स्ट बा, जर आपल्याला नाही का sin θ = किती दिला 7/25, म्हणजे साईनची व्हॅल्यू नाही का 7/25 दिली आहे. तर कोसेक θ काढायचं आपल्याला. कोसेक θ काढायची किंमत काढायची आहे. साइन θची आपल्या व्हॅल्यू दिली आहे बेटा 7/25, आणि नाही का कोसेक काढायचं. तुम्हाला माहिती आहे साइन θची दिली आहे म्हणून आपण दिलेली, पण जे कोसेक θची व्हॅल्यू काय राहत असते 1/sin θ. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. कोसेक θ म्हणजे काय राहते, अपोजिट ऑफ दी साइन θ, म्हणजे साइन θच्या काय राहते उलटा, म्हणून कोसेक θ = 1/sin θ. म्हणजे साइन θची आपल्याला दिली आहे व्हॅल्यू किती दिली आहे 7/25. मग हा एक दशाला तसा इथं लिहिला, आणि याच्या खाली काय लिहिलं हे पहा 7/25. आता कधी लक्षात ठेवा, जर वर एक नंबर असेल आणि खाली जर 2 नंबर असेल त्याला उलटं करायचं. उलटं केलं म्हणजे काय 25 वर आला आणि 7 कुठं गेला खाली गेला, म्हणून याचा आन्सर आलं किती 25/7. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा यानंतर येईल तुमचा प्रश्न दुसरा पुढील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आणि पुन्हा लिहा. तुमच्या बोर्ड पेपरला येईल या टाईपचा प्रश्न. काय कोणत्याही दोन, तुम्हाला कोणत्याही दोन सोडावं लागेल, आणि हा येईल तुम्हाला किती मार्कासाठी 4 मार्कासाठी प्रश्न येईल. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क राहणार बेटा 2 मार्क राहणार. तर पहा आता बघा इथं तुम्हाला कृतीमध्ये नाही का या टाईपची कृती दिलेली आहे. पहा आकृतीमध्ये रेख AR हा कितीचा अँगल करतो बेटा, कोण करतो 90चा, कोणासोबत BC. बघा हा AR ही दिलेली आहे आपल्याला, AR
हा नाही का आपल्याला दिलेला आहे बेटा, हा ए आर कोणासोबत करत आहे बेटा, हा ए आर कोणासोबत आहे, बाजू बी सी, या बी सी सोबत कितीचा कोण करत आहे, 90चा, हे इथं आपल्याला दिलेला आहे. आणि रेक ए आर पुन्हा दिले आपल्याला, रेक ए आर हा पुन्हा 90चा कोण कोणासोबत करत आहे, या पी क्यू, या पी क्यू साईड सोबत पण करत आहे, दोघांसोबत करत आहे. तर नाही का आपल्याला विचारलेलं आहे बेटा की एरिया आपल्याला काढायचा आहे ए बी सीचा, म्हणजे ए बी आणि नाही का सीचा, हा पूर्ण एरिया काढायचा ए बी सीचा. आणखी नाही का हा झाला, त्यानंतर आपल्याला एरिया नाही का काढायचा आहे बेटा कोणता, ए पी क्यूचा, म्हणजे कुठं गेला हा ए पी क्यू, हा पण एरिया काढायचा आहे या आकृतीमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला काढायचा आहे. मग या टाईपचा तुम्हाला क्वेश्चन देईल बेटा, तर काढण्यासाठी पुढील कृती करा. मग या टाईपचा तुम्हाला क्वेश्चन दिला नाही तर फिल इन द ब्लँक. बघा इथं तुम्हाला नाही का फिल इन द ब्लँक नाही का 4 दिले आहे, म्हणजे रिकाम्या जागा 4 दिले आहे. प्रत्येक रिकाम्या जागाला अर्धा मार्क राहतो. जसे या पहिल्या रिकाम्या जागाला अर्धा, दुसरीला अर्धा, तिसरीला अर्धा, चौथीला अर्धा, अशा मिळून नाही का तुमचे किती होतात, 2 मार्क. तर बघा याचा आन्सर काय आपल्याला दिला आहे, पहिला ए बी सी, आपल्याला पहिला कोण दिला होता हा ए बी सी. मग इथं पहिले आन्सर काय येईल, म्हणजे आन्सर खालीच दिला आहे ए बी सी, कुठे गेला हा ए बी सी. याचे कोणते नाही बेटा, कोणतीच बाजू येणार, खालची बाजू कोणती, ही तर तुम्हाला दिली आहे ए आर, ए आर काय झाली उंची, ही ए आर काय झाली उंची. मग का त्याच्यानंतर का खालची बाजू कोणती नाही बेटा, कोणती ना लांबी कोणती ना बी सी. त्यानंतर खालच्या तर तसंच आहे, इथं दिलं आहे तुम्हाला पी क्यू दिलं आहे बी क्यू. मग इथं पी क्यू दिलं आहे तुम्हाला, आता पी क्यू काय झाली याची आता लांबी झाली, मग याची उंची कोणती येणार, हीच कोणती येणार ए आर, म्हणून याची नाही काय उंची काय आली बेटा ए आर. खाली आपण पूर्ण सॉल्व करून दिलं आहे. पुन्हा इथे बघा हा ए आर आणि हा ए आर काय झाला बेटा कॅन्सर, मग राहिलं कोण बी सी आणि पी क्यू, म्हणून इथे आन्सर आलं बी सी आणि पी क्यू. एवढा सोपा क्वेश्चन राहतो बेटा. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा बघा, आकृतीमध्ये तुम्हाला नाही का रेक दिली आहे पी एस, तुम्हाला एक दिली आहे बेटा ही रेक कोणती पी एस. काय म्हणते बघा, रेक पी एस दिली आहे, हा स्पर्शिका खंड आहे, रेषा पी आर ही उत्तछेदिका आहे, आणि तुम्हाला नाही का पी आर दिले आहे, हे काय झाले पी आणि आर, ही काय आहे बेटा उत्तछेदिका आहे. जर पी क्यू आपल्याला सांगितलं आहे बेटा पी आणि क्यू, हे पी क्यूचा अंतर नाही का तुम्हाला इथं दिलेलं आहे बेटा, तर पी क्यूचा अंतर तुम्हाला दिलं आहे. जर काय म्हणते पी क्यू किती दिलं आहे बेटा, हा पी क्यू 3.6, हे एवढं अंतर 3.6. त्यानंतर क्यू आर दिलं आहे तुम्हाला किती 6.4. आता हँडरायटिंग तेवढी बरोबर येणार नाही बेटा, पण ॲडजस्ट करून घ्या आता. तर पी एस काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर आपल्याला काढायचा हा पी एस किती राहील हे आपल्याला काढायचं आहे. मग सोपं आहे, तर काय करणार आपण पी एस काढायचं म्हणून आपण लिहिलं पी एसचा वर्ग. हे पहा पी एसचा वर्ग इज इक्वल टू काय लिहिणार पी क्यू, आपल्या इथं दिलेलं आहे बेटा काय दिलेलं आहे पी क्यू, म्हणून नाही का आपण लिहिलं पी क्यू, हे पी क्यू हे जी आपल्या साईड दिले पी क्यू गुणले. आता कोण झाला पी क्यू तर झाला, मग कोण राहिला आहे पी क्यू झाल्यानंतर कोण राहणार पी आर, पी क्यू इज इक्वल काय राहणार पी आर. हे पाहिजे इथं आपण राईट केलं, मग इथे काय ना पी आर. त्यानंतर सरळ आता सोपं आहे, पुन्हा पहा पी एसचा वर्ग तर जशा तसा, पी क्यू जशाला तसा. आता बघा हा पी आणि आर एवढी जी लाईन होती ही पी आणि आर होती, मधाने कोण होता क्यू, मग क्यू होता, तर यालाच आपण नाही का असं लिहू शकत नाही का, हे पहा पी क्यू आणि नंतर क्यू आर. मग तेच आपण लिहिलं इथं काय लिहिलं बेटा आहे बघा सेकंड याच्यात हे पी क्यू आणि इथं काय ना क्यू आर, हे ऑलरेडी इथं आपण आन्सर लिहिलेलं आहे. पी क्यू आणि क्यू आर आलं. नंतर काय याच्या व्हॅल्यू पुटअप करायचं पी एस स्क्वेअर, पी क्यूची तर आपल्याला दिलेलीच आहे, पी क्यूची 3.6, मग 3.6 गेले, पुन्हा पी क्यूची 3.6 दिले. आता राहिला होता कोण आर आहे क्यू आर आहे, तर क्यू आरची व्हॅल्यू किती पुटअप करायची होती आपल्याला 6.4. बघा इथं आपण लिहिलं, मग इथं काय 6.4 आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची होती या टाईपची. तुम्ही नाही का काय केलं असतं सॉल्व, पुन्हा पी एस स्क्वेअर तर जशाल तसा 3.6 आणि नाही का 10 म्हणजे किती 36. आता पी एसचा स्क्वेअर किती इज इक्वल टू किती आलं 36. 36 हा कोणाचा वर्ग आहे 6चा, म्हणून इकडचा वर्ग आणि इकडचा 6चा वर्ग, वर्ग का ना कॅन्सल ना, आन्सर काय ना पी एस किती याला 6 आलं. तर अशा प्रकारे हे करायचं होतं. यानंतरचा क्वेश्चन बेटा बघा सोपा आहे. एका वर्तुळ कंसाचे माप 90 आहे आणि त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळ कंसाची लांबी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता बघा 3 कृत्या दिल्या, 3 पैकी 2 सोडवायच्या होत्या.
पुन्हा एका वर्तुळ कंसाचे माप तुम्हाला दिलं आहे बेटा 90 आहे आणि त्याची त्रिज्या दिली आहे तुम्हाला किती 14 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळ कंसाची लांबी काढण्याची आपल्याला काय त्याची लांबी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. मग आपला फॉर्म्युलाच आहे वर्तुळ कंसाची लांबी इज इक्वल टू काय राहते थिटा बाय किती राहते 360 गुणिले आता वर्तुळ कंस आहे म्हणून इथं काय ना 2 पाय आर म्हणजे काय राहणार 2 पाय. आता सोपंच आहे इथं काय ना 2 पाय आर. इकडे ऑलरेडी आन्सर दिलेला आहे मी तुमच्या सगळ्यात क्वेश्चनमध्ये दिला आहे, मी तुम्हाला समजायला सोपं जाते. पुन्हा थिटा आता इथं थिटा तर आपल्या थिटा म्हणजे किती माप दिला आहे बेटा किती दिला आहे इथं पहा 90 दिला आहे म्हणून आपण थिटाचा व्हॅल्यू काय पुटअप केली 90. पुन्हा 360 जशाला तसा. आता याच्यानंतर पहा हा 2 होता इकडे 2 होता म्हणून हा 2 आला इथे हा 2 होता म्हणून हा 2 इथे आला. पायची व्हॅल्यू किती राहते 22/7 आणि आर आपल्याला दिला आहे किती दिला आहे 14 म्हणून इथे किती ना 14. आता तर आपल्याला सॉल्वच करायचं आहे सोपं आहे बा इकडे ऑलरेडी दिलं आहे ते. मग आता इकडे सॉल्व करू आपण. मग काय सोपं होतं हे बा 7 1 7 7 1 7 7 2 14 इथं 2 आले असेल. त्यानंतर पुन्हा नाही का आणखीला आपण तर नाही का आणखीन सॉल्व केलं तर पूर्ण सॉल्व करून बघा इथं किती नाही बेटा 88 ना 88 पुन्हा 4 नेला नाही का भागायचं होतं तर किती होतं 22 22 22 2 22 6 22 88 म्हणजे किती ना 22 म्हणून याचं उत्तर आलं होतं 22. तर अशा प्रकारचं करायचं होतं बेटा. पहा पुढील उपप्रश्न सोडवा. आता तुम्हाला उपप्रश्न सोडवायचे. हा प्रश्न येईल तुम्हाला दुसरा ब. किती मार्कासाठी कोणतेही 4 म्हणजे n किती मार्कासाठी आहे 8 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी आहे बेटा 8 मार्कासाठी. 8 मार्कासाठी म्हणजे प्रत्येक याला किती मार्क राहणार 2 मार्क. तर बघा पुढील आकृतीत तुम्हाला LMN मध्ये किरण MT हा LMN चा दुभाजक आहे. जर LM बरोबर 6 MN बरोबर 10 आणि TN बरोबर 8 LT काढा. पहा काय म्हणते पुढील आकृतीत तुम्हाला LMN हे पहा हा L हा M आणि हा N हा तुम्हाला नाही का काय दिला आहे बेटा त्रिकोण मध्ये किरण MT. पहा किरण तुम्हाला ही किरण MT ही काय बेटा एक किरण आहे. हा LMN चा दुभाजक आहे म्हणजे दुभाजक म्हणजे 2 पार्टमध्ये या पार्टमध्ये आणि या पार्टमध्ये या LMN ला दुभागलं बरोबर आहे. आता काय सांगितलं LM 6 आहे. हे पहा LM आपल्याला 6 दिलेला आहे. त्यानंतर MN किती दिला आहे बेटा 10 दिलेला आहे आणि त्यानंतर TN किती दिला आहे 8 दिला आहे. तर LT काढा. तर यासाठी आपला फॉर्म्युला काय लागतो तुम्हाला माहीत असेल बेटा काय कोणता लागतो त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. त्रिकोणाचं कोन दुभाजकाचं प्रमेय काय म्हणते बेटा सरळ आहे पहा LM ही साईड आली LM आणि त्याला डिवाइड कोण केलं बेटा MN हे झालं LM डिवाइडेड बाय MN बरोबर. इकडे काय ना LT आणि त्यानंतर काय ना NT LT झाल्यानंतर काय ना NT. तर अशा प्रकारे येईल म्हणजे LT डिवाइडेड बाय NT. आता याच्या व्हॅल्यू तुम्ही पुटअप करा आणि याच्या व्हॅल्यू जर तुम्ही पुटअप जर केल्या LM ची व्हॅल्यू इथं 6 दिली आहे आपल्याला इथं 6 दिली आहे आपण हे 6 टाकलं MN ची व्हॅल्यू टाकली LT ची दिली नाही त्याच्यानंतर NT ची दिली व्हॅल्यू पुटअप केली. आता आपल्या LT ची व्हॅल्यू काढायची मग LT इज इक्वल टू या सगळ्याला एका साईडला दिलं ना आपण आन्सर काढलं तुमचं हे आन्सर येईल. सोपा क्वेश्चन आहे बेटा या टाईपमध्ये क्वेश्चन येईल बेटा. तर नाही का यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. गोल आहे त्याची त्रिज्या दिली आपल्या 7 सेंटीमीटर आहे. तर त्याचे पृष्ठफळ काढा. काय काढायचे त्याचे आपल्याला पृष्ठफळ काढा. आता बघा बेटा पृष्ठफळ काढायचं आहे आपल्याला. मग आपल्याशी फॉर्म्युला आहे गोलाचे पृष्ठफळ काय राहते 4 पाय r स्क्वेअर म्हणजे 4 पाय r चा वर्ग आणि आपल्या इथे त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्या किती दिलेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. मग सरळ आहे आता व्हॅल्यू पुटअप करायच्या. हे पुढचं जशाल तसा पायची व्हॅल्यू 22/7 आणि नाही का आरची व्हॅल्यू किती आहे 7 म्हणून इथं 7 चा वर्ग. पुन्हा आता 7 चा वर्ग असल्यामुळे 7 ला आपण 2 वेळा लिहिलं. पुन्हा हा 7 आणि हा 7 का नाही कॅन्सल. आता याचं आपल्याला करायला लागेल कॅल्क्युलेशन. याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा तर किती ना 616 सेंटीमीटर चा काय ना बेटा वर्ग. बा पुढील आकृतीमध्ये हे पहा NS हे दिसा NS हे दिलं आपल्या किती दिलं 125 आहे म्हणते NS ठीक आहे. त्यानंतर माप कंस EF किती आहे 37. हे पहा EF हे दिलं आहे तुम्हाला EF किती दिलं आहे 37 दिलेलं आहे 37 दिलं आहे. तर L कोणता आपल्याला अँगल काढायचा आहे म्हणजे काय कोण काढायचा आहे कोणता LMS सॉरी NMS. हे पहा
एम एस म्हणजे हा कोण किती येईल हे आपल्याला काढायचं आहे. पहा हे दिलेलं आहे आपल्याला, हे दिलेलं आहे आणि हा आपल्याला काढायचा आहे, म्हणजे क्वेश्चन मार्क काढायचा आहे. मग सोपं आहे यासाठी आपण काय करणार, हे पहा उत्तर इथं आपल्या खाली दिलेलं आहे, विनर दिलेलं आहे बेटा. तर बघा काय होतं आपल्यापाशी, आपल्याला काढायचं होतं एल एम एस, हे एल एम एस काढायचं होतं. म्हणून मी काय एल एम एस इज इक्वल टू हे 1/2 काय मापकंस कोणतं ई एफ हे आपल्याला दिलं आहे, ई एफ हे इकडचं आणि प्लस कोणतं मापकंस कोणतं दिलं आहे एन एस, हे दोन्ही. आता याच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. ई एफची किती होती 37 म्हणून इथं आलं 37. त्यानंतर एन एसची किती होते 125 म्हणून इथं काय आलं 125. दोघांची बेरीज केली 162 आणि याला 2 याला भागलं किती आलं 81 म्हणून याचा आन्सर आहे ना 81. सोपा क्वेश्चन आहे बेटा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, आपल्याला एक पॉईंट दिला पीचा नाही का पॉईंट दिला 22, 10, 20 आणि क्यूचा दिला 0, 16. यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. म्हणजे या दोन्ही पॉईंटला जोडणाऱ्या रेषाखंडाचे मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे आपल्याला आहे. मग पहा आता सरळ आहे. पहिला दिला होता पी, हा पी दिला म्हणून आपण काय केलं पी 22, 20 याला काय म्हणणार x1 y1 म्हणतो आपण. दुसरा दिला क्यू, याला काय म्हणणार x2 y2 आणि मध्यबिंदूचे निर्देशक दिले आहे. तर आता बेटा आपल्याला फॉर्म्युला लावायचा, कारण की आपल्याला काय सांगितलं आहे रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे आहे. म्हणून नाही का आपण नाही का एक्स साठी पहिल्यासाठी एक्सचा x1 + x2 / 2 म्हणजे x1 + x2 भागिले 2. तसंच y साठी y1 + y2 भागिले 2. मग आता सरळ आहे, x1 ची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. x1 किती आहे बा x1 हा आहे म्हणजे किती आहे 22 म्हणून इथं आलं 22. त्यानंतर x2 म्हणजे काय हा आहे किती आहे x2 ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणून इथं 0 भागिले 2. पुन्हा याला सॉल्व केलं तर 22 + 0, 0 काय लिहायची गरज नाही म्हणजे काय 22 / 2 बे 11 22 म्हणजे इथं उत्तर आलं 11. तसंच आता इकडं पण काय बेटा y1, आता y1 किती आहे बेटा हे पहा y1 म्हणजे किती आहे इथं 20 म्हणून इथं आलं 20. त्यानंतर y2 किती आहे बेटा 16, हे y2 किती आहे 16 म्हणून इथं 16 भागिले 2. पुन्हा या दोघांची बेरीज केली 36/2. पुन्हा याने याला जर भागलं तर किती आहे ना 18, सर्वात मोठा 18. तर नाही का बेटा इथं उत्तर आहे ना 18. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. इथे राहतात बेटा क्वेश्चन, फक्त समजून घ्यायला लागतात तुम्हाला. त्यानंतर 5वा क्वेश्चन पहा, एका शंकूच्या तळाची त्रिज्या 60 सेंटीमीटर असून त्याची लंब उंची किती आहे बेटा 15 सेंटीमीटर आहे. तर त्या शंकूचे घनफळ काढा. पहा एका शंकूच्या तळाची त्रिज्या दिली आहे आपल्याला, किती दिली आहे 60 सेंटीमीटर. त्रिज्या म्हणजे काय म्हणतात आर म्हणजे रेडियस, किती दिली आहे 7. त्यानंतर लंब उंची म्हणजे त्याची काय दिली आहे उंचीला म्हणतात हाईट, किती दिली आहे 15. तर त्या शंकूचे घनफळ काढा. तर शंकूचे घनफळ काढायचा फॉर्म्युला काय राहतो तर हे तुम्हाला पाठ पाहिजे. काय राहतो 1/3 म्हणजे 1/3 म्हणलं तरी चालते. हा 1/3. त्यानंतर पाय r² × हाईट म्हणजे पाय त्रिज्येचा वर्ग आणि एज म्हणजे हाईट म्हणजे उंची. हा फॉर्म्युला लावला. आता सोपा आहे फॉर्म्युला आला म्हणजे आन्सर झालं 1/3. तर जसाल तसा पायची व्हॅल्यू किती 22/7. आरची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 7, मग इथं 7चा काय ना वर्ग. त्यानंतर एज आहे एजची 15. आता सोपंच आहे आपल्याला सॉल्व करायचं. मग पुन्हा 1/3 हे बरोबर आहे, हे 7 आहे म्हणजे 7 2 वेळा लिहिलं. मग हा 7 आणि हा 7 काय झाला, हा 7 आणि हा 7 काय झाला कॅन्सल. मग या सगळ्याचं तुम्ही काय करा बेटा, हे बघा 3 × 3 3 × 15 या सगळ्याचा गुणाकार करा किती येणार 770. आता इथं घनफळ नाव दिलं, लक्षात ठेवा युनिटला मार्क राहता. घनफळ असल्यामुळे इथं सेंटीमीटरचा काय ना बेटा हां इथं सेंटीमीटरचा काय ना क्यूब. तर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायला लागेल. लक्षात ठेवा घनफळ असलं की क्यूब येते. यानंतरचा नेक्स्ट पहा, आता येईल आपल्याला प्रश्न 3. पुढील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. पहा तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन खूप येतात. ही कृती पूर्ण करायची आहे. कोणते एक सोडवायचा तुम्हाला मिळेल मार्क 3. किती मिळणार 3. कोणते एक सोडवा 2 देतील तुम्हाला यामध्ये. पहा जर तुम्हाला नाही का असं दिलं आहे, जर tan θ = 1, टॅनची थीटाची व्हॅल्यू 1 आहे तर तुम्हाला विचारलं sin θ + cos θ / म्हणजे भागिले कोसेक θ ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. याची किंमत काढायची आहे. माझा किंमत काढायची आहे. तर आता आपण बघू याची कशा प्रकारे किंमत काढायची आहे. पहा आता tan θ = 1. तर याचा आन्सर आपल्याला नाही का नेक्स्ट स्लाईडमध्ये आहे बेटा, तिथं मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन होईल. हां तर बघा याचा आन्सर बघा. मग आपल्याला इथं जर 45चा दिला होता म्हणून आपण नाही का tan इथं 45 लिहिणार म्हणजे θच किती दिला आहे 45 म्हणून इथं आलं 45. त्यानंतर आता हा आपल्याला
हे विचारलं होतं बेटा. मग त्या साईन थिटा कॉस थिटा आणि त्याच्यानंतर सेक थिटा कोसेक थिटा. मग इथं सगळ्याचा अँगल किती घ्यायचा 45. 45 घेतला. आता साईन 45ची व्हॅल्यू काय ते 1/√2. त्यानंतर कॉस 45ची 1/√2. सेक 45ची काय येत असते फक्त √2 आणि कोसेक 45ची काय ते √2. आता सोपंच आहे बेटा. आता इथून आपल्याला फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं होतं. तेवढं ते जर केलं तर तुमचं ॲन्सर येते सोपं आहे. आता पहा इथे 1 आहे, इथं 1 आहे बेटा, 1 आहे 1 1. तर सर मॅथमध्ये काय राहते हे 1 1. तर हे 1 + 1 म्हणजे किती होईल 2. जर बेस जर सेम असेल तर वरच्याची काय होत असते ॲडिशन म्हणजे बेरीज होत असते. म्हणजे हे 1 + 1 किती झाले 2. आणि हे सारखंच आहे. सारखं असल्यामुळे ते कॉमन घेतात. त्यानंतर ते झालं. खालच्या याच्यात काय होतं हे √2 होता आणि इथं पहा √2 आहे आणि इथं √2 आहे. हा 1 वेळा 1 टाईम म्हणजे किती 2 टाईम 2. तर अशा प्रकारे आपलं ॲन्सर आलं होतं. हे पहा इथपर्यंत आलं. आता याच्यासमोर कसं आता याच्यासमोरचं आपण इकडे सॉल्व करू. तर काय होतं हे वरचं जशाला तसं लिहायचं होतं. मॅथचा रूल आहे जर खाली 1 किंवा 2 टर्म असेल तर तिला जर करायचा वर पाठवायचं असेल तर उलटं करायला लागतं. त्याला उलटं केलं ते काय ना 1. याच्या खाली काय नाही म्हणजे कोण आहे 1. मग इथे ना 1 आणि काय ना 2 √2. पुन्हा आता इथे काय करणार बेटा हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल. मग आता काय राहिलं 1 आणि पहिलं √2 ना √2 किती झाले बेटा सेम झाले. म्हणून याचा काय ना वर्ग आणि वर्ग आणि √ काय होत असतो कॅन्सल. म्हणून नाही का याचा ॲन्सर येणार. पुन्हा याला वर्ग आणि कॅन्सल म्हणजे काय नाही हा 1 तर दशाला तसा, हा 1 तर दशाला तसा आणि खाली किती येणार 2. काय की हा वर्ग आणि तुमचा स्क्वेअर रूट काय झाला कॅन्सल. म्हणून ॲन्सर आलं 1/2. तर अशा प्रकारे याचं ॲन्सर आलेलं आहे. वा पुढील आकृतीमध्ये केंद्र O असलेला वर्तुळाचे जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. तर काय म्हणते पुढील आकृतीमध्ये केंद्र कोणता सांगितला बेटा O आहे म्हणजे हा O तुमचा केंद्र आहे. ठीक आहे. असलेल्या वर्तुळाची जीवा AB. आता ही तुम्हाला AB जी दिलेली आहे ही कोण आहे बेटा जीवा ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे आणि या AB ची जी लांबी आहे ना या त्रिज्या एवढी आहे असं सांगितलेलं आहे बेटा. या वर्तुळाची जी त्रिज्या राहील त्याच्यानुसार. तर काय म्हणते आपल्याला हे 2 आणि 3 हे 3 व्हॅल्यू करायच्या. 3ला 3 मार्क. ते कशा करायच्या आता इथं आपण नाही का नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू. तिथं दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला बघा. तर काय नाही करायचं होतं पहिले तर इथं लिहायचं होतं बेटा समभुज. त्यानंतर अँगल 60 अशा प्रकारे तुम्हाला नाही का लिहायचे होते. तुम्हाला फुलपैकी फुल मार्क मिळत होते. आता समोरचा बेटा व्हिडिओ थोडा मोठा होता आहे थोडं पाच घेतो. आता पहा बिंदू आपल्याला सांगितलं आहे बेटा तिसरा ब. आता तिसरा ब का पुढील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन सोडवायचे तुम्ही 6 मार्काला. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क राहणार 3. पहा काय म्हणते जर P बिंदू हा A-17 आणि B4-3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करीत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा. म्हणजे इथं आपल्याला P बिंदूचे काय करायचे आहेत निर्देशक काढायचे आहेत. मग आपल्याला दिलं आहे P बिंदू हा A-1 आणि 7. मग आपण लिहिलं A-1 आणि 7. याला तर आपण काय घेतलं x1 y1. आता याच्या थोड्याशा छोट्या PDF झाल्या पण मी तिथेच आन्सर आणायचा प्रयत्न केला म्हणजे समजायला तुम्हाला सोपं जाईल. तर हे तुम्हाला जर दिसत नसेल तर तुमच्या मोबाईलचं काय करा बेटा आडवी स्क्रीन करा, फुल स्क्रीन करा आडवी. त्याच्यावर तुम्हाला नाही का क्लिअरली दिसून जाईल. मग हे पहा A1-1 7 याची व्हॅल्यू काय घेतली आपण x1 y1. त्यानंतर दुसरं दिलं आहे काय B-4-3. मग हे घेतलं आपण B4-3 याची काय घेणार x2 y2 आपल्या नेहमीच्या याच्यानुसार. आणि इथं आपल्याला रेशो दिला आहे म्हणजे काय गुणोत्तर दिला आहे 2:3. मग इथं आपण घेतलं MN काय 2:3. मग आपला फॉर्म्युला लावला पहिला कोणासाठी रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार. कारण पहिला x काढायचा असेल mx2 + nx1 m + n. मग सहज हे फॉर्म्युला लावला तर m ची व्हॅल्यू आपल्याशी आहे 2. मग इथं आपण 2. त्यानंतर या सगळ्याच्या x2च्या या सगळ्याच्या व्हॅल्यू अशा पुटअप करायच्या. पुटअप करून तुम्ही आन्सर काढू शकता. तसं इथे बी तेच फॉर्म्युला फक्त y साठी आहे. पुन्हा याच्या व्हॅल्यू नाही का आपल्या वरच्या याच्यातून आपण पुटअप करू शकतो. पुटअप करून तुम्ही अशा प्रकारे याचा आन्सर काढू शकता. यानंतरचा प्रश्न आहे बेटा पहा केंद्र O असलेले 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. म्हणजे 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आणि त्या केंद्राला नाव काय द्यायचं O. तर पहिले तर तुम्ही वर्तुळ काढसा 3.4
सेंटीमीटर त्रिज्येचे. त्यानंतर काय, यामध्ये 5.60 सेंटीमीटर लांबीची जीवा MN काढा. मग याच्यात आपल्याला सांगितलं बा 5.7 सेंटीमीटर लांबीची, मग आपण इथं जीवा काढायची अशी 5.7 सेंटीमीटरची काढा. त्यानंतर बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाचा स्पर्शिका काढा. आता काय म्हणते, बिंदू कोणता पहिले सांगितलं बेटा M, मग M मधून नाही का आपण ही स्पर्शिका काढली. त्यानंतर N ते दुसरा कोणता दिला N, मग N मधून नाही का आपण ही स्पर्शिका काढली. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. पहा लक्षात ठेवा, पेपरला हेच क्वेश्चन येईल म्हणून सांगता येणार नाही, पण या टाईपमध्ये क्वेश्चन येईल. तुम्ही बघितले असेल आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ घेतले त्या ज्या टाईपमध्ये पेपर सांगितला त्या टाईपमधले पेपरमध्ये क्वेश्चन पण आले, आणि जे पेपर नाही का मी एक्सप्लेन केले त्याच्यातले बी काही नाही का क्वेश्चन तुमच्या बोर्डच्या पेपरला आले. तर या व्हिडिओमधले बी काही क्वेश्चन तुमच्या बोर्डच्या पेपरला येऊ शकतात, कारण की तुम्हाला जर माहीत असेल तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमधले बरेच क्वेश्चन उतरतात. तर यानंतरचा नेक्स्ट बेटा बा, वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. वादळ आलं, एक झाड मोडला आणि त्याचा शेंडा नाही का जमिनीवर टेकला. आता काय होते पाहू. मोडलेला भाग जमिनीशी 60चा कोन करतो. आता पहा, वादळ होतं, इथून नाही का काही शेंडा कुठे टेकला जमिनीशी नाही. पहा इथं दिलेलं आहे तुम्हाला 60चा कोन केलेला आहे. आता थोडंसं दिसत आहे तर फुल स्क्रीन करा, तुम्हाला क्लिअर दिसून जाईल. मग झाडाचा शेंडा आणि बुंदा यामधील अंतर 20 मीटर आहे. पहा हे इथे तुम्हाला अंतर दिलं आहे. याच्यात झाडाचा शेंडा आणि बुंदा याच्यातला अंतर किती आहे, 20 सेंटीमीटर असल्यास झाडाची उंची काढा. आपल्याला त्या झाडाची उंची काढायची आहे. तर बघा इथे मी तुम्हाला आन्सर दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही नाही का आन्सर काढू शकता. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा, तर बघा बेटा काय म्हणते, सिद्ध करा की. काय सिद्ध करायचं, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे आपल्या सहज सांगितलं बघा, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग म्हणजे ही बाजू, हे झाला आपला कर्ण. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या, म्हणजे ही बाजू आणि या बाजू, या दोन बाजू, इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. तर या टाईपचा तुम्हाला नाही का राईट काय लागले. पहा इथं शेवटी आलेला आहे, पहा PR² बरोबर PQ² प्लस QR². हा झाला PR, हा PQ आणि हा QR. तर अशा प्रकारे तुम्हाला राईट काय लागेल. यानंतरचा प्रश्न बेटा पहा, यानंतरचा प्रश्न काय आहे बेटा, पुढील उपप्रश्न सोडवा. तुम्हाला नाही का बोर्डाच्या पेपरला असा येईल, पुढील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन. हा राहील 8 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क राहणार, 2 मार्क. तर पहा कोणतेही दोन सोडवायचे. जसं इथं दिलं आहे, ABCच्या बाजूची लांबी 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर आहे, आणि PQRची परिमिती 90 सेंटीमीटर आहे. जर ABC आणि PQR समरूप असतील तर PQRच्या संगत बाजूची लांबी काढा. म्हणजे संगत बाजूची लांबी काढायची. काय दिलं आहे तुम्हाला, ABCच्या बाजूची लांबी 4 सेंटीमीटर दिली आहे, 5 सेंटीमीटर दिली आहे आणि 6 सेंटीमीटर दिली आहे, आणि PQRची परिमिती किती दिली आहे, 90 सेंटीमीटर. तर आपल्याला काय PQRच्या संगत बाजूची लांबी काढायचा आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे बेटा नेक्स्ट स्लाईडमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचा आन्सर राईट करावे लागेल बेटा. यानंतर नेक्स्ट पहा काय दिलं आहे बेटा, इथे तुम्हाला एक ABC दिला आणि दुसरा कोणता दिला आहे PQR, आणि याच्यात दिली आहे तुम्हाला BCची नाही का लांबी दिली आहे 8 सेंटीमीटर, ACची 10 सेंटीमीटर, B 90चा दिला आहे. तर तुम्हाला हा नाही का बेटा इथे तुम्हाला जो रेशो दिलेला आहे, हा जो दिला आहे बेटा हे तुम्हाला काढायला लागेल. हा रेशो पण दिलेला आहे सॉरी. तर PBR काढा. तुम्हाला काय करायचं, PBR. तर आपला सरळ आहे. तर BC तुम्हाला दिला होता बेटा, इथे BC दिला आहे किती आहे 8 सेंटीमीटर, BC दिला आहे 8 सेंटीमीटर. मग आपण इथं काय आलो होते पहा, हे BC 8 सेंटीमीटर, हे पूर्ण 8 सेंटीमीटर. त्यानंतर AC किती आहे 10 सेंटीमीटर, आपल्याला दिला आहे AC 10 सेंटीमीटर. त्यानंतर B हा 90चा आहे बेटा, आणि आपल्याला याचा रेशो पण दिला BC आणि BR. हे पहा BC आणि BR याचा किती दिला 5/4. तर PBR काढा. हे पहा PBR हे आपल्याला काढायचं होतं बेटा. तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. त्यानंतरचा नेक्स्ट पहा काय म्हणते, पुढील आकृतीमध्ये ABC हा समद्विभुज त्रिकोण असून त्याची परिमिती 44 सेंटीमीटर आहे. त्रिकोणाचा पाया BCची लांबी, त्रिकोणाचा पाया दिला आहे तुम्हाला कोण, BCची लांबी किती दिली आहे 12 सेंटीमीटर. हे पहा BC ही दिली आहे तुम्हाला किती आहे 12 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आहे बाजू AB आणि बाजू AC या एकरूप आहे. म्हणजे काय, हे AB आणि काय AC हे काय एकरूप आहेत.
आकृती दाखवल्याप्रमाणे एक वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला स्पर्श करते. तिन्ही बाजूला स्पर्श करताना आपल्याला दिसलेला आहे. तर बिंदू ए पासून वर्तुळाचा काढलेला स्पर्शिका खंडाची लांबी काढा. बिंदू ए पासून काढलेला जे स्पर्शिका खंडाची आपल्याला लांबी काढायची आहे. तर बघा याचा आन्सर अशा प्रकारे नाही का बेटा इथे दिलेला आहे. अशा प्रकारे नाही का तुमचा आन्सर येऊन जाईल बेटा. हे असं या टाईपचं. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडा लेंदी राहतो बेटा. पहा लास्टचा क्वेश्चन. पुढील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक सोडवायचा. 2 देतील तुम्हाला आणि हा राहील तुम्हाला 3 मार्कासाठी. पहा जसं की इथं दिलं आहे. पहा काटकोन ABC हा 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर बाजू असणारा काढा. म्हणजे आपला काटकोन ABC काढायचा. पहिला नाही का काय काढायचा 3 पाहिजे 3 काढला. त्यानंतर 4 आणि नंतर 5 सेंटीमीटरचा काढायचा. तर काढून घेतला. तर ABCच्या कर्णावर मध्यगा काढा. मग आपण काय केलं ABCच्या कर्णावर हे जो मध्यगा बी आपण काढलेली आहे. आता काय म्हणते बेटा याच्यासमोर मध्यगेची लांबी मोजा व लिहा. पहिले तर आपल्याला मध्यगेची लांबी मोजायची आणि लिहायची. मध्यगा व कर्णाच्या लांबीवरून निरीक्षण करा. त्याच्या लांबीवरून निरीक्षण करा. इथे मी तुम्हाला आन्सर दिला. अशा प्रकारे राईट करा लागेल. त्यानंतरचा नेक्स्ट शेवटचा क्वेश्चन बेटा. पुढील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर द्या. आकृतीचे निरीक्षण करायचे आणि प्रश्नाचे सहसा उत्तर द्यायचे. जसं पहा पहिला विचार आहे भरील शंकूला किती पृष्ठ आहेत. त्यानंतर शंकूची तिरकस उंची व लंब उंची दर्शवणाऱ्या रेषाखंडाची नावे आकृतीवरून लिहा. त्यानंतर जर तिरकस उंची 10 सेंटीमीटर आणि लंब उंची 8 सेंटीमीटर असेल तर शंकूच्या व्यासाची लांबी काढा. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो बेटा. तर याचा आन्सर तुम्ही जर बघितला असेल तर या टाईपचं नाही का याचा आन्सर राहील. तर इथे आपला पूर्ण पेपर संपलेला आहे. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर आपला व्हिडिओ आवडला असेल एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा बेटा. तुमच्या मॅथ 2च्या पेपरसाठी म्हणजेच भूमितीच्या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. ओके बेटा, थँक्यू.